So last time students were seen the cutting speed, feed and the depth of cut. The cutting speed of the cutting tool is defined as the rate at which its cutting edge passes over the surface of the workpiece, and that is measured in minutes. The feed is nothing but the distance it travels along into the workpiece for each pass. So this we have seen in detail last time: cutting speed, feed and the depth of cut. Very important three parameters of metal cutting: cutting speed, feed and depth of cut. So in depth of cut is nothing but the penetration or the amount of the chip or that material coming out during one cut is depth of cut. So that we have seen, and it is denoted as d minus d by 2. That capital D is the original diameter of the stock or the material or the metal, and the small d is diameter after turning. So it is nothing but depth of cut. So next what we are going to see is tool wear. So tool wear is nothing but whenever the tool is coming in contact with the workpiece and the cutting is going on, because of the speed, feed and the depth of cut, all these parameters we are restored and we are going for cutting. The tool is subjected to the wear. So what are the different types of wear on the tool that we are going to see? First is abrasion. Now what is abrasion? So it is nothing but a mechanical type of wear because of the hard material, the hard particles. So under this mechanism, hard particles on the underside of the sliding chip. So the chip which is coming out of the metal or the material because of cutting, the hard particles are there underside that chip, and which are harder than the tool material sometimes, because the tool material is getting softer because of the heat. So flow into relatively softer material of the tool face and remove metal particles from the mechanical action. So ते जे चिप असतं त्याच्या खाली जे हार्ड पार्टिकल्स असतात, त्यात हार्ड पार्टिकल्स कशाहीमुळे असू शकतात, इम्प्युरिटीज असू शकतात, कार्बाइड्स, ऑक्साईड, स्केलिंग असू शकते. त्या हार्ड स्पॉटमुळं काय होतं की जे ते हार्ड स्पॉट टूलचं जे मटेरियल आहे, टूलचा जो मटेरियल आहे त्याच्यात जाऊन बसतं आणि त्या टूलमधलं काही मटेरियल ते घेऊन जातं सोबत. सो मेटल पार्टिकल्स जे आहेत टूल मटेरियलचे, टूल फेसवरचे, ते बाहेर निघतात. द मटेरियल ऑफ द टूल फेस इज सॉफन ड्यू टू हाय टेम्परेचर. बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर वाढल्यामुळं जे टूल मटेरियल आहे ते सॉफ्ट होतं आणि त्याला जाऊन ते हार्ड मटेरियल चिपमधलं चिपकतं आणि त्याच्यावरचं ते मटेरियल घेऊन जाऊ शकतं. द हार्ड पार्टिकल्स प्रेझेंट ऑन द अंडरसाइड ऑफ चिप मे बी फ्रॅगमेंट्स ऑफ हार्ड टूल मटेरियल, ब्रोकन पीसेस ऑफ बिल्टअप एज इज जी एज असते, जी कटिंग एज असते त्याच्यावर काही मटेरियल जाऊन वेल्ड होते बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर. कोणतं मटेरियल? जे मटेरियल आपण कट करतो आहे ते. आणि मग काय होतं की त्याच्यामुळं काही वेळानंतर ते बिल्टअप एज जेव्हा निघते तेव्हा ते टूलचं काही मटेरियल घेऊन निघते, ते वेल्डिंग झालेलं असते पक्क. सो इट क्रिएट्स ए क्रॅटर इन दी टूल. सो दीज आर दी ॲब्रेजन वियर्स. एक्स्ट्रीमली हार्ड कॉन्स्टिट्युएंट्स असतात काही मेटलमध्ये, मटेरियलमध्ये, जसं कार्बाइड्स, ऑक्साईड्स, स्केलिंग असते. हे सगळं वर्क मटेरियलमधले जे काही गोष्टी आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत, हे त्या टूलला ॲब्रेजन वियरला कारणीभूत ठरतात. देन नेक्स्ट इज ॲडेजन. ॲडेजन म्हणजे चिपकून जाणे. ड्यू टू एक्सेसिव्ह प्रेशर अ लॉट ऑफ फ्रिक्शन ऑकर्स बिटवीन स्लायडिंग सरफेस ऑफ द चिप अँड द टूल फेस. आता जिथे मटेरियल कट होते आहे तो मेटल आहे, जो मटेरियल कट करतो आहे तो पण मेटल आहे, त्याच्यावर प्रेशर आपण अप्लाय करतो आहे, मटेरियल त्याच्यातून कट करतो आहे, तर त्याच्यामुळं काय होईल की जे हीट आहे जनरेटेड, हीट खूप जास्त होईल. धिस गिव्ज राईज टू ॲन एक्स्ट्रीमली हाय लोकलाइज टेम्परेचर. त्या एका स्पॉटवर
जिथे जो टूल आणि वर्कपीस कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे त्या स्पॉटवर खूप जास्त टेम्परेचर निर्माण होईल आणि एक मेटॅलिक बॉन्ड टूल फेस आणि चिपच्या मधात तिथे बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर, लोकलाइज हाय टेम्परेचर तिथं तयार होईल आणि जे मटेरियल आहे वर्कपीसमधून निघणारं ते त्या टूलला जाऊन चिपकून जाईल. दॅट इज व्हॉट इज ॲडिजन. बट दी सर्फेसेस ऑफ बोथ चिप अंडर साईड अँड दी टूल फेस ऑल्दो अपियर्स टू बी स्मूथ ॲप्युरंटली, तुम्हाला दिसताना ते स्मूथ दिसेल, पण मायक्रोस्कॉपिकली तुम्ही जर पाहिलं तर दे आर रफ. So this is what is adhesion because of the high temperature and pressure. Due to excessively high temperature at the tool chip tool interface, जिथे चिप आणि टूल जिथं कॉन्टॅक्टमध्ये येतात तिथं एक मेटॅलिक बॉन्ड तयार होतो बिकॉज ऑफ हाय टेम्परेचर आणि चिप मटेरियल आणि टूल मटेरियल जे आहे कॉन्टॅक्ट पॉईंट्स त्याच्यात जाऊन ते चिपकतं. सो वेन दी चिप स्लाइड्स दी स्मॉल वेल्ड्स आर ब्रोकन. हे जे स्पॉट वेल्ड्स तयार झालेले आहे बिकॉज ऑफ दी ॲडिशन, ते चिप जेव्हा बाहेर निघतं त्याच्यासोबत ते टूलवरचं मटेरियल पण खराब करू शकतं. द स्मॉल पार्टिकल फ्रॉम टूल फेस कंटिन्यू टू बी सेपरेटेड थ्रू दिस फिनॉमिना अँड कॅरीड अवे बाय दी चिप बाय दी ॲडिशन टू इट्स अंडरसाईड. म्हणजे टूलला जाऊन ते चिपकतं आणि जेव्हा ते निघतं तिथून बाहेर तेव्हा ते टूलचं काही पार्टिकल्स घेऊन निघतं. सो टूलला पण ते खराब करतं. द अमाऊंट ऑफ मटेरियल सो ट्रान्सफर फ्रॉम द टूल फेस टू द चिप विच डिपेंड्स अपॉन द कॉन्टॅक्ट एरिया अँड द रिलेटिव्ह हार्डनेस ऑफ द चिप अँड द टूल मटेरियल. चिप जर खूप हार्ड असेल, टूल थोडा सॉफ्ट असेल तरी ते ॲडिशन होऊ शकतं तिथं हाय टेम्परेचरमुळं आणि ते चिप जे आहे ते त्या टूलमधले काही पार्टिकल्स काही मटेरियल घेऊन निघू शकतं, तिथं गड्डे पडू शकतात टूलवर. थर्ड इज डिफ्युजन. डिफ्युजन तेच जे ॲडिशन आहे तेच डिफ्युजन, सॉलिड स्टेट डिफ्युजन म्हणू त्याला. ते डिफ्युजन म्हणजे एकमेकात मिसळून जातील ते कटिंग मटेरियल आणि मटेरियल टू बी कट. म्हणजे टूल आणि वर्कपीस याचे काही ॲटम्स जे आहेत ते एक मेटल क्रिस्टल लॅटिस किंवा ज्याला म्हणू एक डिफ्युजनमुळे ते एकत्र येतील आणि त्याला खराब करतील, वियर होईल. विच कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ ॲटम्स इन अ मेटल क्रिस्टल लॅटिस इन अदर कॉज ऑफ वियर. दिस ट्रान्सफर्स ऑफ ॲटम टेक्स प्लेस ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर फ्रॉम द एरिया ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन to that of low concentration. The favorable condition for diffusion is provided by the rise in localized temperature over the actual contact area between the chip enders and the tool bed. So one and the same thing, तिथे ॲडिशन होणं काय आणि डिफ्युजन होणं काय. डिफ्युजन म्हणजे ते एकमेकात मिसळून जातील, ॲडिशन म्हणजे एकमेकांना चिपकतील. वन अँड द सेम थिंग. पण याच्यामुळं काय होईल की तो टूल जो आहे तो खराब होईल, त्याला वियर होईल. In such condition, the metal atoms are transferred from the tool material to the chip material at the point of contact. जिथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथे काही ॲटम्स टूलमधले चिपमध्ये मिसळतील. दिस विकन्स दी सरफेस स्ट्रक्चर ऑफ दी कटिंग टूल. कटिंग टूलचा जो सरफेस स्ट्रक्चर आहे तो वीक होईल याच्यामुळं अँड मे अल्टिमेटली लीड टू टूल फेल्युअर. सो डिफ्युजन इज मिक्सिंग ऑफ ॲटम्स ऑफ वर्कपीस अँड दी टूल. द अमाऊंट ऑफ डिफ्युजन डिपेंड्स ऑन टेम्परेचर. सो शेवटी सगळ्या गोष्टी कशामुळं घडतात, फ्रिक्शन आणि टेम्परेचर. टेम्परेचर ॲट दी कॉन्टॅक्ट एरिया, द पिरियड ऑफ कॉन्टॅक्ट, द बॉन्डिंग ॲफिनिटी ऑफ द मटेरियल. ते जे मटेरियल जे आपण कापतो आहे किंवा ज्यांनी कट करतो आहे, जे कट करतो आहे ज्यांनी कापतो आहे ते त्याची बॉन्डिंग ॲफिनिटी किती आहे, तो किती एकमेकांमध्ये जाऊन ते मिसळू शकतात ते होऊ शकतं. सो डिफ्युजन. सो वी हॅव सीन ॲब्रेजन, ॲडेजन, डिफ्युजन अँड दी लास्ट वन इज केमिकल वियर. तर केमिकल वियर म्हणजे जे कटिंग फ्लुइड आपण यूज करतो तेच जर केमिकली त्या मटेरियलला खराब करत असेल, म्हणजे दिस टाईप ऑफ वियर ऑकर्स when such a cutting fluid is used in the process of metal cutting which is chemically active to the material of the tool. जे टूल मटेरियल आपण यूज करतो आहे, जो ज्या मटेरियलचा टूल बनलेला आहे
त्या मटेरियलवर जर ते कटिंग फ्लुइड, शेवटी ते केमिकल आपण यूज करतो कटिंग फ्लुइड, सो इट इज यूज्ड फॉर कूलिंग ॲज वेल ॲज लुब्रिकेटिंग, मीन्स कूलंट ॲज वेल ॲज लुब्रिकंट हे यूज होते कटिंग फ्लुइड. तर हे जर केमिकली त्याच्यासोबत रिॲक्ट होत असेल, केमिकल काही ॲक्शन होत असेल, तर ते टूल खराब होऊ शकतं. सो दिस इज क्लिअरली द रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस बिटवीन द कटिंग फ्लुइड अँड द टूल मटेरियल, leading to the change in the chemical composition of the tool. सो रिॲक्शन झाली, केमिकल रिॲक्शन झाली, त्याच्यामुळे काय होईल की जे टूल मटेरियल आहे ते केमिकली डिस्टर्ब होईल आणि त्याचं कॉम्पोजिशन डिस्टर्ब होईल. नेक्स्ट टर्म इन दिस मेटल कटिंग इज टूल लाईफ. सो व्हॉट इज टूल लाईफ? दिस इज ऑब्वियसली ए क्वेश्चन आस्क्ड ऑलवेज इन द एक्झाम, व्हॉट इज टूल लाईफ? So tool life can be defined as the time interval for which the tool works satisfactorily between two successive grindings or sharpenings. म्हणजे 2 वेळा आपण मेटल कटिंग करतो आहे. पहिलं मेटल कटिंग केलं आपण, त्याच्यानंतर दुसरं मेटल कटिंग करतो आहे. याच्या मधात तो जो टूल आपण यूज केला आहे तो किती वेळ सॅटिस्फॅक्टरीली कट करू शकतो. तो जर कटिंग बरोबर करत नसेल तर विल हॅव टू रिशार्पन द टूल. रिशार्पन म्हणजे काय? टू रिस्टोर दी अँगल्स ऑन दी टूल, म्हणजे त्याला आपल्याला धार लावावी लागेल. हे धार लावणं म्हणजे पहिली धार लावली, त्याच्यानंतर मटेरियल कट केलं, दुसरी धार लावली, ह्या 2 याच्यामधला जो पिरियड आहे दॅट इज व्हॉट इज टूल लाईफ. सो टाईम इंटरवल. सो द टूल लाईफ कॅन बी इफेक्टिवली यूज्ड ॲज द बेसिस टू इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ द टूल मटेरियल. किती लवकर तो खराब होतो, किती जास्त वेळ तो टिकून राहतो, याच्यावरून आपण काय करू शकतो की टूल मटेरियल हे चांगलं आहे की खराब आहे. ॲसेस मशीनेबिलिटी ऑफ द वर्कपीस मटेरियल. सो देर आर 3 कॉमन वेज ऑफ एक्सप्रेसिंग टूल लाईफ. टूल लाईफ आपण 3 वेगवेगळ्या तऱ्हेने एक्सप्रेस करू शकतो. पहिला आहे टाईम पिरियड इन मिनिट्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ग्राइंडिंग्स. कारण टूलला पहिले ग्राइंडिंग करतो आपण, त्याच्यावरचे त्याला शार्पन करतो, त्याच्यावरचे अँगल रिस्टोर करतो, त्याच्यासोबत नंतर आपण कटिंग करतो आणि मग जेव्हा पुन्हा रिग्राइंडिंगची वेळ येते, पुन्हा त्याला रिस्टोर करण्याची वेळ येते अँगल्सला, पुन्हा शार्प करण्याची वेळ येते, त्याच्या मदतला जो वेळ आहे दॅट इज व्हॉट इज टूल लाईफ. सो इट कॅन बी इन मिनिट्स. सेकंड, इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ कॉम्पोनंट्स मशीन्ड. 2 सक्सेसिव्ह ग्राइंडिंग्सच्या मधात, 2 सक्सेसिव्ह ग्राइंडिंग म्हणजे टूलला ग्राइंड करणं म्हणजे काय? त्याला शार्प करणं. 2 सक्सेसिव्ह शार्पनिंगच्या मधात, ग्राइंडिंगच्या मधात किती वर्कपीसेस त्यांनी कट केले, दिस कॅन बी अनदर वे ऑफ एक्सप्रेसिंग दी टूल लाईफ. सो इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ कॉम्पोनंट्स मशीन्ड. देन इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ मटेरियल रिमूव्ड बिटवीन 2 सक्सेसिव्ह ग्राइंडिंग्स. 2 सक्सेसिव्ह शार्पनिंग और ग्राइंडिंगच्या मधात त्यांनी किती मटेरियल रिमूव्ह केलं, किती व्हॉल्यूम रिमूव्ह केला मटेरियलचा, दॅट इज ऑल्सो कॅन बी ए वे ऑफ एक्सप्रेसिंग टूल लाईफ. सो देर आर 3 वेज. वन इज इन मिनिट, वन इज इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ कॉम्पोनंट्स अँड थर्ड वन इज व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल रिमूव्ड. सो दीज आर द 3 वेज वेअर वी कॅन डिफाईन द टूल लाईफ. So the method of assessing the tool life in terms of volume of material removed per unit time is a practical one and can be easily applied as follows. Volume of material removed per unit time. एका युनिट टाईममध्ये, एका मिनिटामध्ये समजा आपण म्हटलं पर मिनिट किती व्हॉल्यूम तो कट करतो, दॅट कॅन बी दी टूल लाईफ. सो इट इज व्हॉल्यूम ऑफ मेटल रिमूव्ड पर मिनिट पाय DTFN mm³ that is volume per minute, where D is the diameter of the workpiece in mm, small t is the depth of the cut in mm, F is the feed rate in mm per revolution. Feed rate ज्याला आपण समोर सरकवतो त्याला mm per revolution of the workpiece, and capital N is number of revolutions of work per minute, RPM ज्याला म्हणतो आपण. So if T be the time in minute to till failure, then total volume of metal removed to till failure is pi DTFNT mm cube. We also know that the cutting speed
V is pi dn by 1000 meter per minute. So pi dn is equals to V into 1000. So total volume of material or metal removed to tool failure is V into 1000 into T into F into capital T mm cube, where tool life TL in terms of the total volume of the metal removed to tool failure is given by TL is equals to V into 1000 into small t into small f into capital T, and that will be in mm cube. That is the formula for tool life. Then these are the factors affecting tool life. Obviously, cutting speed is one of the major factor. Then tool geometry, work material, feed and depth of cut, tool material, nature of cutting, use of cutting fluids, rigidity of the machine and work, or that machine tool and workpiece. So first in this is tool material. So these are the factors affecting tool life. So next is tool material. The main characteristics of a good cutting tool material are its hot hardness. ती जी प्रॉपर्टी आहे हॉट हार्डनेस ती असली पाहिजे, म्हणजे खूप जास्त टेम्परेचरवरही तो काम करू शकला पाहिजे. वियर रेजिस्टंट, त्याला वियर अँड टिअरही नसलं पाहिजे जास्त, तो रेजिस्टन्स असला पाहिजे त्याच्यावर वियर रेजिस्टन्स. इम्पॅक्ट रेजिस्टन्स असला पाहिजे, कारण त्याच्यावर ब्लो होणार आहेत, कटिंग करताना त्याच्यावर प्रेशर येणार आहे, ते तुटू शकतं. सो इम्पॅक्ट रेजिस्टन्स असला पाहिजे. ॲब्रेशन रेजिस्टन्स असला पाहिजे. ॲब्रेशन आपण आत्ताच पाहिलं. हीट कंडक्टिव्हिटी असली पाहिजे, कारण हीट जनरेट होईल तर त्याच्यामधून हीट बाहेर ॲटमॉस्फिअरला पास झाली पाहिजे, तो स्वतःहून कूल झाला पाहिजे. आणि स्ट्रेंथ असली पाहिजे. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ए गुड कटिंग टूल शुड पॉजेस. So what is important to tool life is high temperature, because the metal cutting process is always associated with generation of high amount of heat and hence high temperature. So आपण पाहिलं की जेव्हा दोन मेटल्स कॉन्टॅक्टमध्ये येतील, एक मेटल तो वर्कपीस, दुसरा मेटल जो टूल मटेरियल किंवा टूल कटिंग टूल, हे जेव्हा कटिंग ॲक्शन होईल, बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन द वर्कपीस अँड द टूल, there will be generation of lot of amount of heat. So high temperature is there, and that metal cutting process always it is associated with generation of high amount of heat. So tool material which can withstand maximum cutting temperature without losing its mechanical properties. हार्डनेस जी आहे स्पेशली ती जर त्याची डिस्टर्ब होत नसेल हाय टेम्परेचरवर, तर ते टूल मटेरियल चांगलं असं आपण म्हणू. अँड जॉमेट्री म्हणजे ते अँगल्स, शार्पनिंग ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळे अँगल्स जर त्याचे डिस्टर्ब होत नसतील, विल एन्श्युअर मॅक्सिमम टूल लाईफ. सो टूल लाईफ आपल्याला जास्त कधी मिळेल की त्या टेम्परेचरचा त्या टूल मटेरियलवर, त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजवर, त्याच्या जॉमेट्रीवर जर इफेक्ट होत नसेल, तर तो टूल लाईफ और तो टूल इज good, or tool life will getting maximum in that situation. Hence we will answer the most efficient cutting of metal. Therefore the higher the hardness and toughness in the tool material, the longer the tool life. हॉट हार्डनेस आणि टफनेस जर त्या टूल मटेरियलची जास्त असेल, तर नॅचरली त्याचं टूल लाईफ जे आहे, टूल लाईफ मीन्स पिरियड बिटवीन टू सक्सेसिव्ह ग्राइंडिंग is higher. So this is what is how tool life is dependent on tool material. Then these are the types of cutting tool. We are because nowadays so many development and research is going on, and we have got so many cutting tool materials which are possessing hot hardness and wear resistance, and we can keep the higher cutting speeds. So these are high carbon steels. Carbon percentage in the steel is higher. Then high speed steel is another type of tool material. Then coated HSS is high speed steel.
cemented carbide is there, stellites is there, diamond is there, cemented oxide or ceramic is there. So these are the various tool materials or cutting tool materials used. And so these are the some uh, nowadays we are having this type of cutting tool materials which are used in industries and possessing hardness and the wear resistance. So characteristics of cutting tool material, obviously the ability to retain its hardness. Now at elevated temperature or a high temperature, the hardness is known as hot hardness. If it is retaining that, so it is having the property hot hardness. Then it should able to resist the shocks, because while cutting there will be that tool is subjected to getting the shocks, and that tool, if it is able to resist the shocks, then we can call it as toughness. That property is toughness. तो शॉक्स जे येतील त्याच्यामुळे काय होईल की तो टूल जो आहे तो टफ नसेल तर तुटू शकतो. सो इट शुड पजेस ऑल्सो पजेस ए प्रॉपर्टी टफनेस. देन इट शुड हॅव ए हाय रेजिस्टन्स टू विअर. सो टू एन्श्युअर दी लॉंगर टूल लाईफ, टूल लाईफ जे आहे ते आपल्याला जास्त मिळावं म्हणून त्या विअर रेजिस्टन्स असला पाहिजे. देन देअर शुड बी लो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन ॲट दी चीप टूल इंटरफेस, so that the surface finish is good and wear is minimum. So coefficient of friction should be less at tool chip interface. Then it should be cheap. So at the same time we are saying that it should possess all these properties: hot hardness, toughness, wear resistance. Then it should have low coefficient of friction. At the same time we are saying that it should be cheaper. Cheaper means it should be affordable. It should not be very costly and like that, because that may be uneconomical to use that tool material. So it should be able to be fabricated and shaped easily. So if you want to fabricate something, if you want to grind it, if you want to shape, give a shape to that, if you want to restore the angles on that, it should be done easily with the help of grinder. So that properties should possess, or that cutting tool material should possess these characteristics or properties. Then types of cutting fluids. Generally cutting fluids are employed in liquid form, but occasionally they are also employed in gaseous form, and they are used for lubricating purposes. So cutting fluids are acting in two ways. One is lubricating, means reducing the friction, and second is coolant, means taking the heat away from the tool chip interface, because heat is generated because of the friction, and when we are say supplying the coolant at tool chip interface, it will take the heat generated there away from the tool chip interface. So what are they are? They are air blast or compressed air only. So it can be a compressed air only, with the help of which we can lower the temperature. Then solid or semi-solid lubricants such as grease we can use. Then water simply we can use as coolant and lubricant also. Then there will be soluble oil, then cutting oils, chemical fluids, cryogenic cutting fluids. So these are the chemicals which we can use it as coolant or lubricant, means cutting fluid. So the purpose of this cutting fluid is it is used in machining work for helping the efficient performance of the operation. So whenever we are using cutting fluids, we are ensuring the less friction. We are also ensuring the
amount of heat generated taken away from the tool chip interface, and hence we can say that the performance or the operation which we are doing can be done efficiently. They are used either in liquid or gaseous form. They assist in the operation in many ways, such as by cooling the tool and work. टूल आणि वर्कला कूल करते, रिड्यूसिंग फ्रिक्शन that already we have discussed, improving surface finish as there won't be less friction, the surface finish obtained on the workpiece material will be higher or improved. Then helping in breaking the chips and washing them away. चिप्सला तुकड्यांमध्ये तोडणं आणि त्यांना बाहेर काढणं, त्यांना घेऊन जाणं सोबत, हे पण त्या कटिंग फ्लुइडचं काम असू शकतं. These factors help in improving tool life, permitting higher metal removal rate and improving quality of surface finish. So this is ultimately helping in improving the tool life. So tool life improve होते naturally, metal removal rate वाढतो. हे सगळ्या कटिंग कंडिशन्स ज्या आहेत ह्या आयडियल झाल्या. सगळे पॅरामीटर्स जे कटिंगचे आहेत ते जर आयडियली काम करत असले तर जो मेटल रिमूव्हल रेट आहे तो हायर राहील आणि सरफेस फिनिशिंग जे आहे ती क्वालिटी ऑफ सरफेस फिनिश विल बी इम्प्रूव्ड वन. सो दीज आर दी पर्पज ऑफ कटिंग फ्लुइड्स. नेक्स्ट टाइम विल सी दी मशीनॅबिलिटी and the other things, and we will finish with this particular first unit in the next session. Thank you.